हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर आज आम्ही जातोय जव्हार फिरायला. दाबोशाला आलो मित्रांनो फिरायला, पण अनफॉर्च्युनेटली स्कायवॉक सुद्धा बंद आहे आणि खालती उतरायला सुद्धा बंद आहे. आणि मी इथं खूप वेळा आलोय ह्या वॉटरफॉलला, पण खालती फर्स्ट टाइम उतरतोय. तर इथनं आता आम्ही जात आहेत आपल्या अरुणभाई. काय कसं वाटतं? अरे माझं ब्लॉग तर वेलकम बॅक टू द अनदर न्यू व्लॉग. तर आज आम्ही जात आहेत जव्हारमध्ये. जव्हारमधील काही लोकेशन एक्सप्लोअर करायला. तर आजचा आमचा पहिला स्टॉप होता जव्हारमधील फेमस दाबोसा वॉटरफॉल. तशी थोडीफार गर्दी तर होती, पण अनफॉर्च्युनेटली सगळं स्कायवॉक वगैरे बंद होतं आणि खालती उतरायला सुद्धा बंद होतं. त्याच्यामुळं गर्दी काही जास्त काळ टिकेना. सगळी लोक येऊन नॉर्मली व्ह्यू बघून रिटर्न जात होती. पहिलं पोहत पोहत तिकडं मोबाईल बरे आणि हा नवीन स्कायवॉक बनवला आहे. खरंच खूप भारी ह्याच्यावरून व्ह्यू येईल, पण बंद होतं त्याच्यामुळं आम्हाला काही त्याच्यावरती जाता नाही आलं. स्कायवॉक वरती एंट्री बंद आहे मित्रांनो. हे बघा, बंद केलंय. अनफॉर्च्युनेटली स्कायवॉक सुद्धा बंद आहे आणि खालती उतरायला सुद्धा बंद आहे. हा बघा स्कायवॉक, लोक लावले त्याला, एंटर नाही करू शकत तिथं. बॅड लक. मग आम्ही प्लॅन बनवला की एखादं दुसरे लोकेशन कव्हर करू आणि इथून निघत आहेत आता आम्ही. तर आता दुसरा आमचा स्टॉप आहे हिरडपाडा वॉटरफॉल. हा वॉटरफॉल दाबोशा वॉटरफॉलपासून थोड्याशाच किलोमीटर अंतरावर आहे. बघा किती भारी दृश्य आहे. तर आम्ही आता वॉटरफॉलच्या पायथ्याशी खालती उतरत आहेत. बघत राहा. ही इथं वाट आहे, ती तिथं आम्ही गाडी पार्क केली आमची आणि तिथून वरनं मेन व्ह्यू दिसतोय आणि इथनं आता आम्ही खालती उतरतोय. वाट, ह्या पायऱ्या. तर हे बघा मित्रांनो, हा सगळा वॉटरफॉल, म्हणजे ही नदी सुद्धा वॉटरफॉलला टच होते आणि सगळं पाणी तिथं 2-3 नद्या मिळतात तिथं. आणि मी इथं खूप वेळा आलोय ह्या वॉटरफॉलला, पण खालती फर्स्ट टाइम उतरतोय. तर हे माझ्यासाठी नवीन आहे थोडंसं. आणि हा स्पॉट सुद्धा मला माहीत नव्हता की इथं स्पॉट आहे म्हणून बघायला.
ही एक नदी त्या साईडने एक नदी येते आणि वॉटरफॉल त्या साईड ह्या साईडला आहे. पाऊस आलाय थोडा थोडा. हा वॉटरफॉल इथनं भारी दिसतोय पूर्ण व्ह्यू. मित्रांनो आम्ही गाडी त्या कॉर्नरला त्या साईडला स्टॉप आहे तिथं लावली. ह्या पायऱ्या इथनं उतरलो. ही एक नदी आणि पूर्ण दरीचा एरिया आहे. हा बघा तिकडनं एक नदी येते इकडनं एक नदी येते आणि वॉटरफॉलचं पाणी सुद्धा एकाच नदीला मिक्स होतंय सगळं. आणि वॉटरफॉलच्या इथे खालती जाण्यासाठी सुद्धा वाट आहे. ही बघा कुठं कुठं रे वाट. ही वाट इकडनं जाऊ शकता तुम्ही खालती. आणि इथे मी खालती एकदा पण नाही गेलो अजून. आणि मी परत एकदा कधीतरी येईन इथं खालती उतरेन आणि पूर्ण एक्सप्लोअर करेन. सध्या इथपर्यंतच एक्सप्लोअर करतोय. किती भारी वाटतंय. ह्या जे असे डोंगर वगैरे असतात ना वॉटरफॉलच्या साईडला वगैरे सगळं भारी वाटतं. खूपच भारी वाटतं खरंच. आणि आमचे पार्टनर्स त्या साईडला गेलेत. तिकडे तिकडे जातोय बरं आता जरा. नाही पडत. जरा फोटोशूट करतोय इथनं बरोबर तिथं मस्त फोटो येईल. ते मधीचा डायरेक्ट तिथं जा. तिकडे तुला पाहू बरं कसं आहे. अरे ये ना. इथनं व्ह्यू बघा मित्रांनो पूर्ण दरी भारी वाटतंय. म्हणजे पावसाळ्यात जर असं एक्सप्लोर नाही केलं तर काय मजा. जगण्याची काही मजाच नाही ना. एकदा बघा इथनं बाहुबली सारखा सीन वाटतोय बघा. हे बघा तो वॉटरफॉल आणि मी बघा कुठं जातोय. इथं पडू शकतो. पाणी आहे आपल्या कसं. सुमित कुठं आहे. हा काय ह्या दगडावरती बसलेली सांगते ते दादा वगैरे अगोदर आलेले तेवढ्यात म्हणजे उन्हाळ्यात. फोटो पडत आहे ना. ना तो दाबोसाचा पाणी ना. कोणता ते दाबोशीचं पाणी. ते दाबोशावर नाही ते म्हणजे दाबोशा वॉटरफॉलचं ते पाणी. काय माहिती ती नदी असं बोलतात मला माहित नाही. दोन जिगरी यार जुने मित्र परम मित्र. तर आता इथं आम्ही थोडं भुजिंग वगैरे आणलंय खायला. थोडं आणलंय ते खात बसतो. खाल्यानंतर दाखवतो अजून जेवढं शक्य झालं तेवढं. बसायला सागाची पानं आणलीत.
तर इथनं आता आम्ही जात आहेत. थोडा वेळ थांबलो, व्ह्यू एन्जॉय केला, थोडं खाल्लं, इथं घेऊन आलेलो पार्सल ते. हा बघा वरती खडखड डॅम आहे आणि हे खडखड डॅमचं पाणी आहे. हे सुद्धा एक मस्त लोकेशन आहे. थोडी माणसं वगैरे आलीत बघायला. टुरिस्ट सॅटर्डे संडेला खूप असतात इथं. बघा काही गाड्या वगैरे माणसं वगैरे आहेत. तर मित्रांनो, खडखड डॅम पर्यंत मी आलोय ह्याच्या अगोदर, पण हे माझ्यासाठी नवीन आहे की त्याच्या पुढे पण एक वॉटरफॉल सारखं आहे. हे बघा, हे मी नाही बघितलेलं मित्रांनो, मला माहित सुद्धा नव्हतं. समोर खडखड डॅम आहे पुढे, हे बघा, हा खडखड डॅम आहे. ती माणसं बघा त्या साईडला, आणि त्या खडखड डॅमचेच पाणी हे येत आहे. फर्स्ट टाइम बघतोय मी. किती भारी वाटते मित्रांनो, हे बघा ना, दुधासारखं व्हाईट, किती शुभ्र पाणी. भारी लोकेशन आहे मित्रांनो. व्ह्यू एक नंबर आहे. कधी तुम्ही विजिट करणार असाल तर या जवळमध्ये खडखड डॅमच्या खाली. या आपल्या अरुणभाई, काय कसं वाटतंय? ब्लॉगर, अरे माझाच ब्लॉग. कसं वाटतंय मग तुम्हाला या ब्लॉग? एकदम भारी, एकदम परफेक्ट. म्हणजे नवीन होतं हे लोकेशन, माझ्यासाठी नवीन होतं. हे बघा लोकेशन, तुम्ही इथे एक हे बघण्यासाठी एक पॉइंट सुद्धा बनवलेला आहे, पण पावसामुळे सगळं गंजरा येते. हे बघा, गंज लागली, खराब झालंय. तिकडने गेलो होतो मित्रांनो तिथं, पण जवळजवळ टाइम बघा काय झालाय, 5:30 झालेत. आम्हाला लवकर निघायचं इथनं, म्हणून थोडं एक्सप्लोर करतोय सगळं. आणि ऑलरेडी आम्ही 2च्या आसपास पहिल्या लोकेशनला पोहोचलेलो, म्हणून टाइम झालाय. तर आता इथनं सुद्धा निघत आहेत. टाइम झालाय 4:50, सॉरी 5:50, म्हणजे जवळजवळ आता 6 वाजतीलच. आणि आता इथनं आम्ही निघतोय. खूपच भारी आहे इथं, रील बनवायला खरंच खूप भारी आहे. हे बघ, नेक्स्ट टाइम येईन तेव्हा इथे रील बनवेन.